विरोधामध्ये सलामीला आलेले फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. थर्डमॅनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 तर कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार खणखणीत 4 धावेंसाठी चौकार. साईडला टोन करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि 2 तर कंप्लीट झाल्यात. बॅकिंग खराब आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. बघता बघता 3 देखील कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता आपल्याला फलंदाज बाद पाहायला मिळतील. 3 प्लस रनआउटची विकेट. फलंदाजाच्या खेळीचा अंत. फलंदाज उत्कर्ष बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. येस सर. थर्ड अंपायर फॉर रनआउट. येस आणि ऑनफिल्ड डिसिजन जो आहे सॉफ्ट डिसिजन आउट आहे. सो आपण चेक करूया. चला जिथे एक स्कोरर पाठवणं गरजेचं आहे. असंख्य फलकावरती 4 होती. त्यानंतर चौथ्या धावेचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली फलंदाज बाद असेल. विकेट्स पतन होत असताना उत्कर्षच्या खेळीचा अंत. 7 वरती घडी गमावला पहिला बॅटिंग करत असताना टीम सोनापाडा संघाने. फलंदाजाच्या खेळीचा अंत. उत्कर्ष बॅक टू दी पवेलियन. ठाकूर साहेबांशी नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. ब्रदर्स 11 क्रिकेट संघ सोनारपाडा आयोजित ब्रदर्स 11 चषक 2026 हे पर्व. नवीन बॅटर मैदानावरती विकी पाहायला मिळतील. एक्झॅक्टली विकीला करायचं काय तर ज्या 2 बॉल वरती 7 धावा अर्जित झाल्यात. आता या 4 बॉल मध्ये मिनिमम तुम्हाला धावा बनवायला लागतील 12 ते 13. त्यासाठी तुम्हाला 5 ते 6 धावा या उर्वरित बॉल वरती बनवणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती हरीश तयार. कोणप्याचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. एक्झॅक्टली मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला 9 पाहायला मिळतील. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. खलवडप्याचा बॉल मैदानावरती एक्झॅक्टली पाहायला मिळतोय. आलाय बॉल डॉट. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. विकी कमालीची कामगिरी करतोय. विकीच्या खांद्यावरती जबाबदारी आहे.
आणि विकीने चांगली बॅटिंग केली आहे. त्याच्यासमोर हरेशची देखील जबरदस्त आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. विकीचं कौतुक यासाठी करेल, खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. सेन्सिबल क्रिकेट विकीच्या वतीने पाहायला मिळतोय. त्यावेळेस नो फुल टॉस ऑन साइडला विकीचं वादळ, बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला विकीच्या बॅट मधून चौकार. चौकाराच्या साथीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला 13 पाहायला मिळतील. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. जबरदस्त फलंदाजी विकीच्या वतीने पाहायला मिळते. उत्कर्ष चांगल्या टच मध्ये होता. अशा वेळी उत्कर्षच्या वतीने आत्महत्या पाहायला मिळाली. रनआउटची विकेट, चौथ्या धाबेचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली विकी आली आणि विकीच्या वतीने फार चांगली आपल्याला पाहायला मिळते जी मात्र फलंदाजी. अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर विकीच्या बॅट मधून. अजून एक तडाखेबंद स्ट्रोक, बॉल सीमारेषा पलीकडे, चौकार. मिनिटं पहिला बॉल पडलाय याची नोंद करून घ्यायची. 11 वाजून 8 मिनिटं झालेत आणि एक्झॅक्टली 5 मिनिटं आपल्याला पाहायला मिळतील या समस्त ओव्हरसाठी घेण्यात आलेत. आपण पाहू शकतो राजेश वायले सर, मॅन फ्रॉम वसार. एक आगळी वेगळी शैली नक्कीच आपण राजेश वायले सरांची नेहमी पाहिली आहे. त्यांचे इशारे अगदी वेगळे असतात जे आपल्याला नक्कीच एंटरटेन करतात असे आपले राजेश वायले सर. त्यांच्या समवेत शशांक पाटील सर पाहायला मिळतील, मॅन फ्रॉम संदप. शांत संयमी तितके जबरदस्त असे पंचांची भूमिका नेहमी आपण ज्यांची पाहिली असे शशांक सर पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 यश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. यश पाटील यांच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणे इंटरेस्टिंग. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, मात्र मैदानावरती खाली आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल पायशी एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 18. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला टिकेश स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत होते, आता विकी पाहायला मिळतात आणि विकीने या मॅच मध्ये स्वतःच्या नावाची वलय निर्माण केली आहे. विकीच्या बॅटमधून 2 चौकार आले, 4 मध्ये 10 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या वतीने पाहायला मिळतोय. खोला टप्प्याचा बॉल ऑन साइडला विषय मध्ये लॉक करण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती मिस्टेक पाहायला मिळते. बॅकिंगसाठी फिल्डर आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा 20. गंधारी संघ फार स्ट्रॉंग संघ आहे. हरेश सारखा खेळाडू या संघामध्ये धावा बनवणं फार महत्वाचं आहे. पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकांमध्ये 40 धावा तरी बनवणं गरजेचं आहे. मागील मॅचचा विचार केला तर बलाढ्य पिसवली संघ आपल्याला या मैदानाच्या वरती थोडासा कमकुवत पाहायला मिळाला. त्यांची गोलंदाजी थोडीशी कमकुवत राहिली. फलंदाजी फार चांगली होती. कॅच झाली ड्रॉप. मैदानावरती कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. क्रिकेटमध्ये समीकरण असतं एक्झॅक्टली. मैदानावरती कॅच कुठल्या खेळाडूची ड्रॉप झाली, विकी. ज्या विकीने या मॅच मध्ये कुठेतरी डिफरन्स क्रिएट केलाय. जबरदस्त फलंदाजी त्याच्या वतीने पाहायला मिळाली. 2 चौकार आलेत असा विकी मैदानावरती आता सेफ पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्कूप केलाय, सुपला शॉट फाईन लेगच्या दिशेला. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये वाट बघतोय, बॉलला चेस करतोय, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार 4 धावेंसाठी हा चौकार. मधून आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या साथीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना 25 या आकड्यावर 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं अतिशय महत्वाचं असणार आहे. आतापर्यंत फार चांगली बॅटिंग तिकेशच्या वतीने, उत्कर्षच्या वतीने आणि विकीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त आता बॅटिंग करत असताना जे आता मैदानावरती पाहायला मिळतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली मिस्टेक झाली कीपरची. रनआउटचा प्रयत्न जरूर होता, मात्र 22 आपल्याला पाहायला मिळेल. आलेली सिंगल, येस. आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 26 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल व्हाईट बॉल
अवांतरची धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 27 पाहायला मिळेल. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. मैदानावरती आपण पाहू शकतो 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवणं अतिशय गरजेचं असतं. का? कारण जो बॅटर असतो तो जर बॅटर टिकला 2 ओव्हर पर्यंत होते असं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. आणि ज्यावेळेस 3 ओव्हरच्या मॅचेस असतात त्यावेळेस आपण पाहू शकतो जे स्टार बॅटर असतात प्रत्येक संघाचे इन ऍक्शन मध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. मैदानावरती पंचांकडे ह्यूज अपील करण्यात आली होती. एक्झॅक्टली. येस इट इज. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मोठा किनारा आवाज इथपर्यंत देखील आला होता आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकीच्या खेळीचा अंत. विकी बॅक टू दी पवेलियन. मैदानावरती आपल्याला ऋषिकेश पाहायला मिळेल ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. तिकेश आणि ऋषिकेश हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 17. पहिल्या षटकामध्ये 10 आणि पहिल्या षटकामध्ये 17. दुसऱ्या षटकामध्ये 10 आपल्याला पाहायला मिळाला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतो एक रनआउटची विकेट आली. त्यानंतर या ओव्हरमध्ये एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्कूप केलाय स्टोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. मात्र एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो बाउंड्री लाईनच्या दिशेला जात असताना कॅच देखील अप्रतिम पाहायला मिळाली. जबरदस्त कॅच पाहायला मिळते. अगदी दूरवरती बॉल होता थर्डमॅनच्या दिशेला. फाईन लेगचा खेळाडू अतिशय तैनात ऍक्टिव्ह पाहायला मिळालं. बाउंड्री लाईनच्या दिशेला बॉल जात असताना अगदी इनसाइड द सर्कल आपण पाहू शकतो जी मात्र झेल स्वीकारली गेली आहे आणि फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळेल. तिकेशच्या खेळीचा अंत. तिकेश बॅक टू दी पवेलियन. काय म्हणतो अभि? त्यावेळेस विकेट अजून एक धक्का बसतोय. जबरदस्त गोलंदाजी यश सुतारची आपल्याला पाहायला मिळते. संगमच्या खेळीचा अंत. संगम बॅक टू दी पवेलियन. आल्या पावली परतावं लागतंय संगमला माघारी. नवीन बॅटर नीलला आपण पाहतोय मैदानावरती. नीलच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. मॅच मध्ये रिदम सेट झाली आहे आणि सध्याच्या घडीला गंधारी संघ या मॅच मध्ये फ्रंट फूट पोझिशन वरती ड्रायव्हिंग सीट वरती या मॅचला ड्राईव्ह करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची कामगिरी. 2 बॉल वरती 2 विकेट. सहसा बघायला गेलं तर यश पाटील आणि यश सुतार या 2 खेळाडूंच्या वतीने हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. पण दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि त्यासोबतीला तिसऱ्या ओव्हरचा पहिला आणि दुसरा बॉल अशा रीतीने आपण पाहू शकतो कंबाईन हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. एक्झॅक्टली आता मैदानावरती बघूया कशी कामगिरी असेल. कारण आता खांद्यावरती जबाबदारी नीलच्या जो डावखुऱ्याचा विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज आहे यश सुतारने फंदा कसायला सुरुवात केलाय. त्याच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे गंधारी संघाची आणि त्या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी ती मात्र डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळते यश सुतारच्या वतीने. गोलंदाज तयार यश सुतार. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती. पुन्हा एकदा चांगला बॉल. चांगली गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपामध्ये नीलच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळेल. अजून एक धक्का 27 या आकड्यावरती.
फलंदाज देईल बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला दक्ष पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंड वरती ऋषीच्या वतीने कशी बॅटिंग होईल ते देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला जास्त वेळ लागत नाही. हेच क्रिकेट आहे आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज आपण सातत्याने यासाठीच उल्लेख करतो. टेनिस क्रिकेट मधील एक ख्यातनाम स्पर्धा ब्रदर्स 11 सोनारपाडा आयोजित ब्रदर्स चषक 2026 एक न पर्व ऑफ साईडला टर्न केलाय. तर जवाब पाहायला मिळतोय. ऋषी 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 नावाचं वादळ बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. जरूर 3 बॉल वरती 3 विकेट. त्याच्या अगोदरच्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल वरती विकेट म्हणजे 4 बॉल वरती 4 विकेट जरूर आलेत. मात्र म्हटलं जातं ना, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या. करले खुद पर भरोसा और फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवला मैदानावरती जबरदस्त फलंदाजी मी देखील करू शकतो. माझ्या गावाचं नाव आणि माझ्या गावाचं नाव मला मोठं करायचं आहे. मैदानावरती मी आलोय. माझ्याकडे पोटेन्शियल आहे, माझ्याकडे कॅलिबर आहे. त्या पोटेन्शियलला परफॉर्मन्स मध्ये डिलिव्हर करणं हे माझं स्वप्न आहे. आता मला मौका मिळालाय. या मौक्याला मी या क्षणाला मी सुवर्णमय बनवेल ही आशा ही अपेक्षा स्वतःवरती ठेवली आणि मैदानावरती जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. आपण पाहू शकतो 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 बॉलवरती 2 विकेट, त्यानंतर रनआउटची विकेट, त्यानंतर सिक्सर पाहायला मिळाला चौथ्या बॉलवरती. पुन्हा एकदा ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न मिसिट पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बॉलची संधीचं सोनं केलंय. यश सुतारला अजून एक विकेट मिळाली आहे आणि ही प्राइस विकेट आहे. कारण जो खेळाडू टच मध्ये पाहायला मिळत होता असा खेळाडू मैदानाच्या बाहेर 33 वरती हा गडी गमावले 6वा बॅटिंग करत असताना सोनारपाडा संघाने. 33 वरती 6वा धक्का. मैदानावरती देवा पाहायला मिळतो. आता देवाच्या पतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग. यावेळेस देखील व्हाईट बॉल. येस इट इज व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरची धाव फलकावरती होईल आड. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 34 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या असं वाटलेलं, कदाचित 50 पर्यंत धावसंख्या पोहोचेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय की नाही. नाही, खराब बॉल आहे. अजून एक खराब बॉल. 35 धावा धावफलकावरती आहेत. फार चांगली ओव्हर चालू होती, मात्र इथे ही मिस्टेक पाहायला मिळते यश सुतार यांच्या वतीने. शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉल टाकण्यासाठी 2 वाईट बॉल आणि ते देखील देवासमोर. यावेळेस देखील आलाय बॉल डॉट आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 35 पाहायला मिळते. 36 धाब्यांचं लक्ष आहे. 36चं टार्गेट. जितू भाऊ, अनिश, नेक्स्ट मॅच.
आपल्याला पाहायला मिळाले. असा हरीश मैदानाच्या आतमध्ये आता येईल आणि त्याच्या सोबतीला साहिल कारभारी यांना देखील आपण पाहणार आहोत. दोन सलामीचे फलंदाज या दोन खेळाडूंकडे कॅलिबर आहे. आणि विशेष करून मी उल्लेख करेल हरेशचा, जो हरेश मैदानावरती धावा जरी खर्च केल्या तरी त्या खेळाडूकडे कॅलिबर आहे. गुणवत्ता टासून टासून भरली आहे की मी मैदानावरती जितक्या धावा खर्च केल्या त्यापेक्षा जास्त धावा मी वसूल करू शकतो. हे फार महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं ना, रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. तर प्रयत्न फार चांगले करतात आणि आता आपल्याला पाहायला मिळतील प्रयत्न कसे होतील. हरीश जोडीला आता वैभवला आपण पाहतोय, म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळतील. ओपनिंग पेअर जी होती मागील मॅच मध्ये, एकीकडे साहिल आणि दुसरीकडे हरीश, आता वैभवची नेमणूक करण्यात आली आहे. वैभव आपल्याला पाहायला मिळेल आणि वैभवच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतील हरीश. असे दोन खेळाडू मैदानावरती. तर बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 1 घेऊन उत्कर्षला आपण पाहणार आहोत. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट विथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. वन ऑफ द लेजेंड प्लेअर, टेनिस क्रिकेट जगताचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे, असे योगेश पाटील सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांचं स्वागत केलंय चौकाराने. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हरीश थांबायचं नाव घेत नाहीये. हरीशच्या बॅट मधून अजून एक तडाखेबंग फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. जितू शेठ पाटील साहेब, योगेश शेठ पाटील साहेब आणि शेठ केणे साहेबांची आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन आपण सर्वजण पाहतात. याच देई याचे डोळा, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. अजून एक मात्र डीप मध्ये फिल्डर कॅच साठी आहे. कॅच, अफलातून कॅच पाहायला मिळते. एका हातामध्ये ही झेल घेतली आहे. कॅच ऑफ दी टुर्नामेंट. कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील अशीच झेल पाहायला मिळाली. आता देखील तशीच झेल आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज मैदानावरती बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. हरेश अखेरीचा अंत. नाही रे, नाही नाही. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅच पकडणाऱ्या खेळाडूचं नाव आहे तिकेश. या तिकेशने कमालीची कॅच पकडली. बॉडी बॅलन्स मेंटेन केला, स्वतःला स्ट्रेच केला, हवेत एक झेप घेतली. बॉलवरती शेवटच्या मोमेंट पर्यंत नजर, पहिली नजर आपल्याला पाहायला मिळाली. कॅल्क्युलेशन जे आपल्याला पाहायला मिळालं, अनुमान अगदी बरोबर. एका हातामध्ये बॉलला समावून घेतलं आणि कॅच कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. पहिला मोठा धक्का बसतोय. ही कॅच फार महत्वाची होती, कारण हा फलंदाज हरीश जो मैदानावरती फार चांगल्या टच मध्ये, त्या खेळाडूला आता मैदानावरती बाद होत असताना आपण पाहतोय. सिंगल हँडली या समस्त स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने वन साइड डॉमिनेशन दाखवलेला असा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. पहिल्या मॅच मध्ये 46 धावेची इनिंग. या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती सिक्सर मारायच्या प्रयत्नामध्ये बाद झाले. सूचित करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील जोरदार होती. आलाय बॉल डॉट. साहिल कारभारीच्या विरोधामध्ये उत्कर्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि उत्कर्षचा कमालीचा आपण पाहू शकतो, जो मात्र बॉलिंग अटॅक फार चांगली गोलंदाजी करतायत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये उत्कर्ष पाहायला मिळतील आणि उत्कर्षाच्या वतीने जी गोलंदाजी अपेक्षित आहे तीच गोलंदाजी होती. कारण 36 धावा नॉट अ बिग डील, नॉट अ बॅड टोटल. तरी देखील मैदानावरती कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मिडॉन मध्ये फिल्डर फिल्डिंग करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 5 या आकड्यावर. 36चं लक्ष, 36चं टार्गेट आता झाल्यात आपण पाहू शकतो. 5 म्हणजे 31 धावींची अजूनही आवश्यकता आहे. 14 मध्ये 31 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 14 बॉल 31 धावींची आवश्यकता. गोलंदाज तयार. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न मैदानावरती आलाय. हा बॉल देखील डॉट. वैभव पाहायला मिळत आहेत.
सध्याच्या घडीला वैभवच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. आपण सातत्याने उल्लेख करतो क्रिकेट अनिश्चितताओं का खेळ यार, प्रेडिक्शन फेल आहे. कधी होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही. जोपर्यंत हारेश होता असं वाटत होतं धावा बनतील, पण हारेस जसा बाद झाला त्या धावा थोड्याशा अवघड वाटू लागल्या. यावेळेस हुक करतायत, बॉलला फेकून दिलं फाईन लेगच्या दिशेला. फिल्डिंग प्रतिम पाहायला मिळते. 2 तर कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न एक्झॅक्टली मला वाटतंय 2. येस सर, 2 रन्स, 2 धावा आणि अशा रीतीने ओव्हरची समाप्ती होतीये. 2 धाब्यांच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 7 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. येस, आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. देसाई विपक्ष एदुटणे. चला, दोन्ही संघ टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. देसाई संघ, एदुटणे संघ. आपण टॉस त्वरित करणार आहोत. कृषी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. कृषीच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. मॅच अडीतडीची आहे. आता 12 मध्ये 29 ची आवश्यकता. 12 बॉल 29 धावा. या ओव्हर मध्ये मिनिमम 16 ते 17 धावा येणं गरजेचं आहे. जर 16 ते 17 धावा आल्या, शेवटच्या षटकामध्ये 12 धावा उरतील. 12 ते 13 धावा चेजेबल आहेत. 15 धाव्यांपर्यंत देखील धावा चेजेबल आहेत. त्यानंतर देखील चेजेबल आहेत. पण प्रेशर प्रेशर आणि प्रेशर शेवटच्या षटकामध्ये प्रत्येकावरती असतो. आणि ज्यावेळेस 15 पेक्षा जास्त धावा असतात, तो 60% जो आपण म्हणू शकतो मॅच जी असते बॉलिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये झुकली गेली असते. मग अशा वेळी बॉलरकडे क्वेश्चन असतं. एकाच जरी सिक्सर आला तरी देखील 10 पेक्षा जास्त धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. आणि अशा वेळी जो प्रेशर आहे तो कंटिन्यू पुन्हा एकदा राहतो बॅटिंग टीमवरती. आता बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला ऋषी पाहायला मिळतात. या टीमचे ट्रम्प कार्ड एस ऑफ पेस. बघूया ऋषीच्या वतीने षटक क्रमांक 2 मध्ये कशी गोलंदाजी होईल. फुलटॉस बॉल विषयमध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. उचलतील फेकतील तोपर्यंत फिल्डर मैदानावरती एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा 8. विजयासाठी अजून देखील 28 ची आवश्यकता आहे. 28 रिक्वायर्ड इन 11 बॉल्स. 11 बॉल मध्ये 28 ची आवश्यकता. हे इक्वेशन विजयासाठी पाहायला मिळेल. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न जरूर होता. मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. बघता मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 10 या आकड्यावर. वैभव स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये 4 धावेचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या वतीने. साहिल कारभारी 3 बॉल मध्ये 2 धावेचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना त्यावेळेस स्विच हिट केलाय. शुक्ला जेव्हा पाहायला मिळतोय. स्विच हिट करत असताना थर्डमॅनच्या दिशेला 2 खेळाडू बॉलला चेस करतायत. मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला अडवण्यामध्ये यश संपादित केलेलं आहे. एक्झॅक्टली चौकार आहे. 4 धावा पाहायला मिळतील. येस, चौकार चौकार आहे. चौकार आहे असं बोलतायत. चौकार आहे. चौकार असेल. 4 धावा पाहायला मिळतील. येस सर, चौकार आहे. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ऋषी मैदानावरती कमालीची गोलंदाजी करत होते. मात्र हा जो स्ट्रोक होता फलंदाज वैभवच्या वतीने तो कमालीचा पाहायला मिळाला. वैभवने स्विच हिट केलं आणि अगदी गॅप शोधलाय. लावलाय मॅप, शोधलाय गॅप. गाडी पोचली आहे डेस्टिनेशन वरती. चौकार देखील आलाय. ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न पंचांकडे यूज अपील देखील करण्यात आली. अपील फिरत असताना पंच लेगबाजशी एकदा वाढ होईल टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 15 ऑन द बोर्ड. 7 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या. त्यानंतर आली सिंगल, धावसंख्या 8 झाली. नंतर आली डबल, धावसंख्या 10. मग आला चौकार, धावसंख्या 14. आणि आता लेगबायची सिंगल, धावसंख्या 15 पाहायला मिळेल. यावेळेस विकेट फलंदाज बाद होत आहेत. साहिलच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक मोठा धक्का बसतोय. पण मग विकेट डाऊन, फलंदाज बाद.
आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 21 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यो थक्कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. प्रयत्न करावे लागतील. मैदानावरती प्रयत्न झाले तर मात्र कमबॅक देखील होईल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला सिंगल ऍड झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 बॉल सीमा पलीकडे. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय चौकार. धावसंख्या 19. विजयासाठी अजून देखील 6 मध्ये 17 ची आवश्यकता. ची आवश्यकता. ज्या प्रकारची आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते ती कमालीची फलंदाजी. तेजस कारभारी यांनी पहिल्याच बॉलवरती हा चौकार मारला. आता स्ट्रायकिंग एंड वरती वैभव आहेत. ज्या वैभवने 4 बॉलमध्ये 8 धावा बनवल्यात. आता त्या वैभववरती या मॅचची मदार आहे. या मॅचची जबाबदारी आहे. आता जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी त्यांच्या वतीने होईल का, ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी होईल पाहणं अतिशय महत्वाचं आहे. म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. तो घास भी पूछते पत्थरों को, क्योंकि भरोसे लायक इंसानों की दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा आता दाखवलाय शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती असणाऱ्या गोलंदाजावरती. ज्या गोलंदाजाचं नाव तिकेश आहे. ज्या तिकेशने कॅच पकडली होती, कार्बन कमाल कॅच ऑफ द मॅच. आणि मॅच रिदम त्याच बॉलवरती त्या कॅचने चेंज झालं. तसं तिकेश मैदानावरती पाहायला मिळतोय. आता तिकेशच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं इंटरेस्टिंग. शॉर्टर बनचा वापर, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर होता. फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक मोठा धक्का. ची आवश्यकता. 5 मध्ये 17 बनू शकतात. या 2 बॉलवरती एक मोठा फटका आला ना, मॅच मध्ये कमबॅक देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 मध्ये 17 ची आवश्यकता होती. आला चौकार, आला विकेट आणि त्यानंतर आता चौकार षटकार येईल काय देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. मैदानावरती चांगला बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. 21 ची आवश्यकता होती 7 मध्ये. त्यावेळेस चौकार आला, त्यानंतर रनआउटची विकेट. आता बॉल आलाय डॉट. जबरदस्त मैदानावरती कामगिरी पाहायला मिळते. कमबॅक होईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. अफलातून फटका. क्रिकेट विश्वामधील सर्वात देखणा आणि सेफ फटका. बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पलीकडे सिक्सर. मधून आलेला हा दमदार सिक्सर. 3 मध्ये 11 ची आवश्यकता. 3 मध्ये 11. मॅच अजून देखील 3 मध्ये 2 फटके मोठे आले तर मॅच देखील जिंकेल गंधारी संघ. 3 मध्ये 11 ची आवश्यकता. ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल थोडासा डायव्हर्ट झाला, मात्र फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. फलंदाज बाद होतील. विकेटचा पतन. समीर सुतारच्या खेळीचा अंत. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का. यश सुतार नवीन बॅटर मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तेजस. आता बघूया तेजसच्या वतीने कशी कामगिरी होईल. मैदानावरती तेजस देखील तयार आहेत. आतापर्यंत 3 मध्ये 11 बनवले, आता 2 मध्ये 10 ची आवश्यकता. रवींद्र सुदाम म्हात्रे देसेगावचे यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मैदानावरती विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. तेजसच्या खेळीचा
अर्थातच गणेश देशमुख यांची उपस्थिती पाहायला मिळेल, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो, मात्र सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम सोनापाडा संघाने. अभिनंदन टीम सोनापाडा. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत टीम गंधारी संघ.